आपला आजचा जो उद्देश आहे तो एवढाच उद्देश आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 साली बुद्ध आणि त्याच्या धम्माचं भवितव्य हा जो लेख लिहिला होता आणि त्या लेखामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते की बौद्ध धम्मासाठी संपूर्ण जगतासाठी प्रचारासाठी एकच धर्मग्रंथ असला पाहिजे आणि तो 4 भागात असला पाहिजे। त्याच्यातला पहिला भाग बुद्धाचं आयुष्याची थोडक्यात माहिती म्हणजे बुद्धचरित्र, त्यानंतर चिनी धम्मपद म्हणजे बौद्धांचं तत्वज्ञान आहे, म्हणजे सर्व जगाला मान्य असणारं जे तत्वज्ञान आहे ते धम्मपदामध्ये येईल। त्यानंतर सिलेक्टेड म्हणजे ठराविक संवाद जे बुद्धाच्या आयुष्यातले आहेत आणि चौथा संस्कृतीचा जन्मापासून मृत्यूपर्यंत दीक्षा विवाह किंवा या सर्व गोष्टींचा आहे। बौद्ध धम्माचे प्रवर्तक तथागत भगवान गौतम बुद्ध, बौद्ध धम्माला अजरामर करणारा प्रियदर्शी राजा धम्माशोक आणि भारतातील बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवक विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचार, स्मृती व कार्याला विनम्र अभिवादन। उपस्थित धम्मबंधू भगिनी आणि धम्मसंहिता यूट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम पाहणाऱ्या व ऐकणाऱ्या सर्व धम्मबंधू भगिनींना माझा सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित द बुद्धा अँड हिज धम्मा ग्रंथ प्रबोधन पर्व आपण सुरू केला आहे। त्या उपक्रमाचा उद्देश अथवा संदेश हा आहे की 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले। पुनरुज्जीवित धम्माच्या प्रवासासाठी 22 प्रतिज्ञा आणि द बुद्धा अँड हिज धम्मा हा ग्रंथ दिला। प्रतिज्ञा व ग्रंथावर आधारित त्यांनी बौद्ध जीवन पद्धती म्हणजे आचारसंहिता बनवण्याचे जाहीर केले होते, परंतु धम्मदीक्षेनंतर 53 दिवसात महापरिनिर्वाण झाल्यामुळे हे काम होऊ शकले नाही। बाबासाहेबांनंतरही हे प्रयत्न झाले परंतु ते अयशस्वी झाले नाहीत। अनुशासनाशिवाय धम्म प्रवास सुरू आहे, परिणाम समाज दिशाहीन, स्वैराचारी आणि वाद व विपर्यासात्मक जीवनात अडकून पडला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुनरुज्जीवित धम्माच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञा व ग्रंथावर आधारित बौद्ध जीवन पद्धती म्हणजे बौद्ध आचारसंहिता निर्माण होणे आवश्यक आहे। अशी बौद्ध आचारसंहिता धम्मसंहिता या शीर्षकाअंतर्गत निर्माण करण्यात यावी, यासाठी आम्ही गेली 38 वर्षे निरंतरपणे कार्यरत आहोत। सर्व बौद्ध अनुयायांद्वारे धम्मसंहिता निर्माण व्हावी हा संदेश देण्याच्या हेतूने हे प्रबोधन पर्व सुरू केलं आहे। विषय सुरू करण्यापूर्वी आपणा सर्वांना प्रथमतः एक नम्र विनंती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाच्या प्रबोधन पर्वाचा उपक्रम जुलै 2023 पासून सुरू आहे। या प्रबोधन पर्वाच्या अभ्यासक्रमातील दुसरा टप्पा ग्रंथाच्या पूर्वपीठिकेचा सुरू आहे। दुसऱ्या टप्प्याचे 17 भाग संपन्न झाले असून आजचा 18वा भाग आहे। आम्ही सुरू केलेल्या या उपक्रमाचे आत्तापर्यंत 133 व्हिडिओ धम्मसंहिता यूट्यूब चॅनलवर लोड केले आहेत। जर आपणाला हा उपक्रम आवडत असेल, योग्य वाटत असेल तर मग आपले धम्म कर्तव्य समजून आपण आपल्या कुटुंबीय मित्रमंडळी, नातेवाईक व आपल्या मोबाईलमधील सर्व ग्रुपवर हे व्हिडिओ फॉरवर्ड करावेत आणि आमच्या उपक्रमाला प्रेरित करावे। याचबरोबर आपण आणि आपल्या संपर्कातील सर्वांना धम्मसंहिता चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी सांगावे ही विनंती। आम्ही सुरू केलेल्या उपक्रमाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हळूहळू चांगला व सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे। प्रतिसाद देणाऱ्या सर्व धम्मबंधू भगिनींचे जाहीर आभार मानतो आणि आजच्या विषयाला प्रारंभ करतो। आजच्या 18व्या भागाच्या विषयाचे शीर्षक आहे द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाचा प्रस्तावित आराखडा। शीर्षकाचे स्पष्टीकरण असे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 साली कलकत्त्याच्या महाबोधी सोसायटीच्या मासिकात बुद्ध आणि त्यांच्या धम्माचे भवितव्य हा लेख लिहिला होता। या लेखामध्ये बौद्ध धम्मासाठी एकच धर्मग्रंथ असावा हा सिद्धांत मांडून तो धर्मग्रंथ बुद्धचरित्र, बुद्ध तत्वज्ञान, बुद्ध संवाद आणि बौद्ध संस्कृती या 4 स्तंभावर आधारित असला पाहिजे, म्हणजेच या 4 भागात ग्रंथ विभागलेला असला पाहिजे। बाबासाहेबांच्या या भूमिकेचे स्पष्टीकरण प्रस्तावित ग्रंथाचा आराखडा या शीर्षकाच्या माध्यमातून आपण सादर करीत आहोत। आपण सादर करीत असलेल्या आजच्या विषयाचे आधारभूत ग्रंथ जे आहेत त्यातला पहिला ग्रंथ आहे पहिला आहे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्धा अँड द फ्युचर ऑफ हिज रिलिजन, ज्याचा मराठी अनुवाद बुद्ध आणि त्याच्या धम्माचे भवितव्य असा केला आहे. याचे प्रकाशन महाराष्ट्र सरकारद्वारा निर्मित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीद्वारे प्रकाशित खंडात केला आहे. तसेच याचा मराठी अनुवादक मुरलीधर बनसोडे आहेत व प्रकाशक शालाका प्रकाशन मुंबई आहे. दुसरा संदर्भ आहे ॲडव्होकेट दिलीप काकवे लिखित बुद्ध ते आंबेडकर एक धम्मचिंतन हा ग्रंथ. तिसरा संदर्भ आहे माश मोरे लिखित भारतातील बुद्ध धम्माचा इतिहास. चौथा संदर्भ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रोफेसर पी लक्ष्मी नरसूंच्या द इसेन्स ऑफ बुद्धिझम या ग्रंथाचा जो मराठी अनुवाद बौद्ध धम्माचे सार या नावाखाली केला आणि त्या ग्रंथाला जी प्रस्तावना बाबासाहेबांनी लिहिली तो संदर्भ आहे. पाचवा विनोबा भावे लिखित धम्मपद नवसंहिता आणि सहावा संप्रदाय दया पवार लिखित मराठीचं धम्मपद आणि एक हिंदी ग्रंथ आहे डॉक्टर सुरेंद्र अज्ञात यांचा बौद्ध धम्म कुछ प्रश्न कुछ उत्तर. आजचा जो विषय आहे द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाचा प्रस्तावित आराखडा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धा अँड हिज धम्मा हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाचा जो प्रस्तावित आराखडा जाहीर केला होता तो विषय सादर करण्याचं आपलं जे उद्दिष्ट आहे त्यातला पहिलं उद्दिष्ट म्हणजे बौद्धांसाठी एकच धर्मग्रंथ असावा या बाबासाहेबांच्या संकल्पनेची माहिती देणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 साली आपल्या लेखाद्वारे जाहीर केलं होतं की बौद्धांसाठी एकच धर्मग्रंथ असला पाहिजे. तो जो विषय आहे याचं स्पष्टीकरण आपण अगोदरच्या अनेक व्हिडिओमध्ये सादर केलेलं आहे. त्यामुळे बाबासाहेबांचा सिद्धांत आहे की बौद्ध धर्मासाठी एकच धर्मग्रंथ असला पाहिजे याचे थोडक्यात स्पष्टीकरण करणे हा सुद्धा आजच्या विषय सादर करण्यामागचा पहिला आमचा उद्देश आहे. दुसरा उद्देश आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिण्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ लिहिण्याची संकल्पना त्यांच्या मनामध्ये कशा पद्धतीने आली आणि त्यासाठी त्याचं स्पष्टीकरण त्यांनी कशा पद्धतीने दिलंय याचं संक्षिप्त स्वरूपामध्ये स्पष्टीकरण तुमच्या समोर करणं हा आमचा दुसरा उद्देश आहे. त्यानंतर बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिण्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या कारणांचे स्पष्टीकरण म्हणजे का बाबासाहेब आंबेडकरांनी हा ग्रंथ लिहिला त्याची जी अनेक कारणं आहेत त्या कारणांचं थोडक्यामध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांनी कारणं सांगितलेली आहेत त्या कारणांचं स्पष्टीकरण इथे करण्याचा उद्देश आपला आहे. द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथामध्ये कोणत्या माहितीचा समावेश झाला पाहिजे असा प्रस्ताव डॉक्टर आंबेडकरांद्वारे त्यांच्या लेखाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आला होता. हे स्पष्ट म्हणजे बौद्ध धर्मासाठी एकच धर्मग्रंथ असला पाहिजे ही जी बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना आहे. एवढी संकल्पना मांडून बाबासाहेब आंबेडकर थांबत नाहीत तर त्याच्या पुढेही बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हा जो बौद्ध धम्मासाठी एकच धर्मग्रंथ असला पाहिजे त्या धर्मग्रंथामध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट असल्या पाहिजेत याचंही स्पष्टीकरण बाबासाहेब आंबेडकरांनी याच लेखात दिलेलं आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की कोणत्या कोणत्या गोष्टी या ग्रंथात असल्या पाहिजेत तर त्याचा आपण आज इथे संक्षिप्त स्वरूपामध्ये स्पष्टीकरण करण्याचा आपला उद्देश आहे. बुद्धा अँड हिज धम्मा हा ग्रंथ 4 भागात विभागून तयार करण्यात यावा अशी बाबासाहेब आंबेडकरांनी भूमिका जाहीर केली होती. म्हणजे हा जो ग्रंथ आहे तो 4 भागामध्ये विभक्त करण्यात यावा अशी बाबासाहेब आंबेडकरांनी भूमिका मांडलेली होती. त्याचंही स्पष्टीकरण आपण या ठिकाणी करणार आहोत. बुद्धाच्या आयुष्याची थोडक्यात माहिती पहिला भाग, दुसरा भाग चिनी देशाचं धम्मपद आणि तिसरा भाग बुद्धांचे महत्त्वपूर्ण संवाद आणि चौथा भाग सण उत्सव समारंभ प्रथा परंपरा दीक्षा विवाह जन्म मृत्यू या 4 भागावर आधारित ग्रंथ तयार करावयाचा बाबासाहेब आंबेडकरांचा प्रस्ताव होता. या प्रस्तावाचे स्पष्टीकरण करण्याचा आपला आज मुख्य उद्देश आहे आणि आज आपला हाच विषय आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलेलं आहे समस्त जनांच्या समोर हा एक प्रकारचा प्रस्तावही ठेवलेला आहे की बौद्ध धर्मासाठी एकच धर्मग्रंथ असावा परंतु त्या धर्मग्रंथ मध्ये 4 भागामध्ये जो विभक्त झाला पाहिजे त्याच्यातला पहिला भाग आहे की बुद्धांच्या आयुष्याची थोडक्यात माहिती, त्यानंतर चिनी देशाचं धम्मपद हा दुसरा भाग
आणि तिसरा बुद्धांच्या आयुष्यातले जे ठराविक महत्त्वाचे प्रसंग आहेत तो, आणि चौथा जो भाग आहे की सण समारंभ, उत्सव, प्रथा, परंपरा, जन्म, मृत्यू, विवाह, दीक्षा, म्हणजे हे संपूर्ण प्रात्यक्षिक जीवनाचा हा चौथा भाग आहे. या 4 भागांचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी करण्याचा आपला उद्देश आहे. बाबासाहेबांनी ज्या 4 भागावर आधारित ग्रंथ निर्मिती करावयास सांगितले ते 4 भाग म्हणजे या ग्रंथाचे 4 स्तंभ आहेत. म्हणजे हे जे 4 भाग आहेत आपण त्याला भागही म्हटलेलं आहे आणि त्याला आपण एक प्रकारे की बाबासाहेब आंबेडकरांनी पुनरुज्जीवित करण्यासाठी जो ग्रंथ दिलेला आहे त्या ग्रंथाचे जे 4 स्तंभ एक प्रकारचे आहे. त्यामध्ये पहिला तथागतांचं चरित्र सांगायचं आहे, दुसरा तथागतांचं तत्वज्ञान ते चिनी धम्मपदामध्ये आहे अशी बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे म्हणून दुसरा चिनी धम्मपद, तिसरा तथागतांच्या आयुष्यातल्या ठराविक संवाद जे आहेत आणि चौथं आहे तो बौद्ध संस्कृतीच्या संदर्भामधला आहे. हे स्पष्ट आपण करणार आहोत. या 4 भागाला 4 महत्त्वाचे स्तंभ असं आपण म्हटलेलं आहे. ते स्तंभ कसे याचेही स्पष्टीकरण आपण करणार आहोत. बुद्ध चरित्र, बुद्ध तत्वज्ञान, बुद्ध संवाद आणि बौद्ध संस्कृती या 4 स्तंभावर आधारित बौद्धांसाठी एकच धर्मग्रंथ असला पाहिजे. या बाबासाहेबांच्या भूमिकेला जनतेने सकारात्मक प्रतिसाद देऊन या 4 स्तंभावर आधारित बाबासाहेबांनीच हा ग्रंथ तयार करावा अशी जनतेने विनंती अथवा आग्रह केला होता आणि त्या आग्रहास्तव बाबासाहेबांनी हा ग्रंथ तयार केला आहे. याचे स्पष्टीकरण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. हे स्पष्ट करणे हा उद्देश आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी ही भूमिका मांडली की बौद्धांसाठी एकच ग्रंथ असावा, त्या एकाच ग्रंथ 4 भागामध्ये विभक्त झालेला असला पाहिजे. त्याचप्रमाणे हा जो ग्रंथ या प्रकारचे जे बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्याच्या धम्माचं भवितव्य हा लेखामध्ये हे सर्व लिहिलेलं आहे. हा लेख समस्त जनामध्ये भारतात आणि भारताच्या बाहेर जाहीर झाल्यानंतर किंवा पब्लिश झाल्यानंतर जनतेतून बाबासाहेब आंबेडकरांना आग्रह करण्यात आला, विनंती करण्यात आला की तुम्ही जी संकल्पना मांडलेली आहे त्या संकल्पनेचा ग्रंथ हा तुम्ही स्वतःच तयार केला पाहिजे आणि लोकांनी आग्रह मला केला आणि त्या आग्रहास्तव मी हा ग्रंथ लिहिला आहे असे बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्येच स्वतः नमूद केलेलं आहे. त्याचं स्पष्टीकरण आपण करणार आहोत. आणि त्यानंतरचा मुद्दा आहे की ॲडव्होकेट B.C. कांबळे यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण साहित्याचं 2 भागामध्ये विभाजन करावं लागेल असं म्हटलेलं आहे. 2 भाग कुठले आहेत तर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणापूर्वी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीत जे बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथ प्रकाशित केलं ते एक साहित्य आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर म्हणजे 1956 नंतर जे बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य प्रकाशित झालेलं आहे ते, असं 2 प्रकार साहित्याचे आहेत. त्यामध्ये हा जो बाबासाहेब आंबेडकरांचा द बुद्धा अँड हिज धम्मा हा जो पवित्र धम्मग्रंथ आहे हा दुसऱ्या प्रकारात मोडतो. म्हणजे हा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीत प्रकाशित झालेला नाही तर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर 1 वर्षांनी म्हणजे 1957 साली प्रथम इंग्रजीमध्ये हा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित द बुद्धा अँड हिज धम्मा हा ग्रंथ त्यांच्या पश्चात प्रकाशित झाला. प्रकाशित झालेला ग्रंथ बाबासाहेबांनी जाहीर केलेल्या प्रस्तावित आराखड्यानुसार आहे की नाही, 4 भागावर आधारित ग्रंथ आहे की नाही अथवा 4 स्तंभावर ग्रंथ प्रकाशित झाला आहे की नाही याचे स्पष्टीकरण या ग्रंथाच्या आधारे करणे हा मुख्य उद्देश आहे. म्हणजे जे बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलं की असा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ 4 स्तंभावरती किंवा 4 भागामध्ये विभक्त होऊन तयार करण्यात यावा, तर त्या 4 स्तंभावरती किंवा 4 भागामध्ये हा ग्रंथ विभक्त होऊन तयार करण्यात आलेला आहे की नाही याचं संपूर्ण स्पष्टीकरण आपण आजच्या विषयाच्या माध्यमातून करणार आहे. म्हणून आपल्या विषयाचं नावच आहे की द बुद्ध अँड हिज धम्मा या ग्रंथाचा प्रस्तावित आराखडा. प्रस्तावित म्हणजे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समस्त जनास आपल्या लेखाच्या मार्फत जो प्रस्तावित आराखडा केलेला होता. या विषयाची थोडक्यात पार्श्वभूमी तुमच्या समोर मांडतो ती अशी की द बुद्धा अँड हिज धम्मा हा ग्रंथ 1957 साली इंग्रजीत आणि 1970 साली मराठीत प्रकाशित झाला आहे. इंग्रजी ग्रंथ प्रकाशित होऊन 67 वर्ष झाली व मराठी ग्रंथ प्रकाशित होऊन 54 वर्ष झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुनरुज्जीवित धम्माचा हा एकमेव धर्मग्रंथ म्हणून
बौद्ध अनुयायांनी याला मान्यताही दिलेली आहे। हा ग्रंथ बौद्धांच्या धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील प्रवासाचा ग्रंथ आहे। असे असले तरी या धर्मग्रंथावर आधारित प्रवासासाठी बौद्ध जीवन पद्धती निर्माण झालेली नाही, हे वास्तव आहे। धर्मग्रंथ असूनही बौद्ध अनुयायांमध्ये व्यक्तिगत आणि सांघिक पातळीवर धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील प्रात्यक्षिकामध्ये विसंगती आढळते। या पार्श्वभूमीवर ग्रंथाच्या आराखड्याचा विषय महत्त्वपूर्ण आहे, म्हणूनच हा विषय आपण आज सादर करीत आहोत। आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या आपण प्रत्यक्ष विषयाला सुरुवात करत असताना आपण म्हटलं की पहिला जो महत्त्वाचा मुद्दा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ लिहायला घेतला, त्या ग्रंथाची संकल्पना नेमकी कशा पद्धतीने केव्हा निर्माण झाली बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये, आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ते जाहीर कधी केली, म्हणजे जाहीर केलेली जी भूमिका आहे ती आपल्यापर्यंत ग्रंथाच्या माध्यमातून पोचते। त्यातला पहिला प्रसंग आहे की प्रोफेसर पी लक्ष्मी नरसू यांचा जो एसेन्स ऑफ बुद्धिझम हा ग्रंथ आहे, हा ग्रंथ पुनर्प्रकाशित करताना 1948 साली बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथाला जी प्रस्तावना लिहिली, त्या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलेलं आहे की मी बुद्धाच्या चरित्रावरती एक ग्रंथ लिहायला घेतलेला आहे। म्हणजे हा ग्रंथ लिहिण्याचं अधिकृतपणे पुरावा जो आपल्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठेवतात, तो कधी ठेवतात तर 1948 साली, म्हणजे 1948 साली जर बाबासाहेब आंबेडकर जाहीर करतात की अशा पद्धतीने बुद्धाचं चरित्र मी लिहित आहे, म्हणजे 1948च्या पूर्वीपासून बाबासाहेब आंबेडकर अशा प्रकारचा ग्रंथ लिहिण्याच्या तयारीत होते किंवा त्यांची तयारी सुरू होते। हा पहिला संदर्भ आहे। दुसरा संदर्भ आहे तो 48 नंतर 1950ला बुद्ध आणि त्याच्या धम्माचं भवितव्य, यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी, आपण याचं आज स्पष्टीकरण करणार नाही कारण अगोदरच्या भागामध्ये आपण याचं स्पष्टीकरण केलेलं आहे की 1950 साली जो लेख लिहिला होता बुद्ध आणि त्याच्या धम्माचं भवितव्य, की बुद्ध धर्माच्या श्रेष्ठत्वाच्या साऱ्या बाबींचा विचार केल्यावर बाबासाहेब म्हणतात, साहजिकच असा प्रश्न उभा राहतो की बौद्ध धर्म प्रसाराचे स्वप्न कसे साकारता येईल। बौद्ध धर्म प्रसार साऱ्या विश्वात करून घ्यावयाचा असेल तर पुढील 3 गोष्टींचा गंभीरतेने विचार करणं जरुरीचं आहे। पहिली गोष्ट की बौद्ध धर्माचा बायबल सदृश्य प्रमाणभूत असा एकमात्र ग्रंथ तयार करणे। दुसरी गोष्ट बौद्ध भिक्खू संघाच्या संघटनेत, ध्येय धोरणात व कार्यप्रणालीत आमूलाग्र बदल घडवून आणणे। आणि तिसरी गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय बौद्ध सेवा संघ स्थापन करणे। म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो ग्रंथ एकच ग्रंथ असला पाहिजे ही संकल्पना फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायापुरती आहे का, तर नाही। बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की साऱ्या विश्वामध्ये बौद्ध धम्माचा जर आपल्याला प्रचार आणि प्रसार गतिमान करावायचा असेल तर बौद्ध धम्मासाठी एकच धर्मग्रंथ असला पाहिजे, ही संकल्पना बाबासाहेब आंबेडकर मांडतात। आपण मात्र आज कुठल्या विषयाशी संदर्भात आहे तर असा धर्मग्रंथ जो आहे तो नेमका त्याचा आराखडा काय बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला आहे ते या लेखामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले, त्याच्या संदर्भामध्ये आपण आहोत। बौद्धांसाठी एकच ग्रंथ असावा ही संकल्पना बाबासाहेबांनी प्रथमतः मांडली, ती या लेखाच्या माध्यमातून मांडली आणि ती जनतेसमोर 1951 साली हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर आली। त्यानंतर म्हणजे 1948 साली बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना येते, 1950 साली या लेखाच्या माध्यमातून येते। त्यानंतर 1954 साली म्हणजे तिसऱ्या वेळेस बाबासाहेब आंबेडकर याचा पुनरुच्चार तिसऱ्यांदा करतात की भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन कसे केले पाहिजे याबाबतचे बुद्धिस्ट शासन कौन्सिल समोर ब्रह्मदेशात भाषण करताना या ग्रंथाच्या आवश्यकतेबाबत बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की 1954 साली ब्रह्मदेशाच्या बुद्धिस्ट शासन कौन्सिल पुढे भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन करण्यासाठी काय केले पाहिजे या विषयावर दिलेल्या भाषणात बाबासाहेब म्हणतात की अशा तऱ्हेचा धर्मोपदेशाचा ग्रंथ तयार करणे की जो नव्याने धर्मांतरित झालेल्या बौद्ध नेहमी आपल्याजवळ सहज बाळगू शकेल। बौद्ध धर्माचा प्रचार करण्याच्या कार्यात अशा प्रकारचे छोटेसे पुस्तक नसल्याने धर्म प्रचार कार्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे। साधारण मनुष्य पाली साहित्यातील ग्रंथांचा अभ्यास करील अशी अपेक्षा करता येणार नाही। ख्रिस्ती धर्मियांना
येशूचा संदेश छोट्याशा बायबल धर्मग्रंथात समाविष्ट असल्याने बौद्ध धर्मीयापेक्षा फार मोठी सोय झालेली आहे। याच्यावरती आपण अनेक वेळा स्पष्टीकरण पाहिलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बौद्ध धर्माचं साहित्य अथांग महासागरासारखं आहे, त्यामुळे कुठलाही संपूर्ण साहित्य वाचणं एका जीवनामध्ये शक्य नाही आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धर्माला एकच धर्मग्रंथ असला पाहिजे ही संकल्पना मांडतात। त्यामुळे बौद्ध धर्माला एकच धर्मग्रंथ नाही। त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर स्पष्टीकरण देताना म्हणतात की बौद्ध वाङ्मय अत्यंत अफाट आहे। बौद्ध वाङ्मयाच्या अथांग महासागरात एखाद्याने बौद्ध धर्माचे सार समजून घेण्यासाठी कितीही बुड्या मारल्या तरी हे हस्तगत करता येणार नाही। बौद्ध धर्माच्या तुलनेत इतर धर्मात मात्र एक मोठी सोय आहे, तीही की त्या धर्माचा सारभूत एकमात्र धर्मग्रंथ काखेत घेऊन कुठेही नेता येणारा व कुठेही वाचन करता येऊ शकणारा हाताळणा जोग्या केलेला आहे। परंतु बौद्ध धर्मात असा एकमेव धर्मग्रंथ नसल्यामुळे सर्वसाधारण बौद्ध अनुयायांची अत्यंत कुचंबना होते। बौद्ध ग्रंथ समारंभातील धम्मपद हा ग्रंथ ही उणीव काहीशी भरून काढू शकतो, परंतु भारतातील हिंदी भाषेत तयार केलेला धम्मपद हा ग्रंथ ही अपेक्षा पूर्ण करण्यास मात्र थिटा ठरलेला आहे। प्रत्येक धर्म कोणत्या ना कोणत्या श्रद्धेवर आधारित आहे, परंतु ही श्रद्धा पुराण, महाकाव्य यासारख्या किंवा साहित्यातील कल्पनाविलासाने सजलेल्या कथावस्तूसारख्या गोष्टींची आवश्यकता असते। भारतीय धम्मपद अशा प्रासादिक भाषात गुंफले गेलेले नसल्याने ते केवळ शुष्क तत्वज्ञानाचीच चर्चा करून श्रद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न करते। बौद्ध धर्म प्रसाराच्या दृष्टिकोनातून बौद्ध धर्माचा बायबल सारखा एकमेव प्रमाणभूत ग्रंथ निर्माण करणे ही सर्वप्रथम गरज आहे। अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर 1948 साली बाबासाहेब आंबेडकरांनी अशा ग्रंथाची तयार करण्याची करत आहे असे कबुली दिलेली आहे। 1950 साली की तो ग्रंथ, त्या ग्रंथाचा आराखडा, त्या ग्रंथात काय समाविष्ट असले पाहिजे हे संपूर्णपणे मांडलेलं आहे। त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय बौद्ध समुदायापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ असला पाहिजे, त्या ग्रंथामध्ये काय नेमकं असलं पाहिजे याचं सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे। म्हणजे बाबासाहेब आंबेडकर फक्त एकच धर्मग्रंथ असला पाहिजे असं म्हणत नाही, तर त्या धर्मग्रंथामध्ये नेमकं काय असलं पाहिजे या बाबतीत बाबासाहेब आंबेडकर अतिशय गंभीर आहेत, हा संदेश आपण या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे। आपण एक मुद्दा कंप्लीट केला, तो म्हणजे की एकच धर्मग्रंथ असण्याची संकल्पना जी बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली ती। आता दुसरा की बाबासाहेब आंबेडकरांनी हा ग्रंथ तयार करण्याची कारण काय सांगितले पुढे, तर त्या कारणामधलं पहिलं कारण आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर बुद्ध आणि त्याच्या धम्माचं भवितव्य, तो लेख ज्यांनी वाचला अशा अनेक लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फोनवरती किंवा अनेक लोकांनी फोन करून किंवा प्रत्यक्ष संपर्क साधून बाबासाहेब आंबेडकरांना आग्रह केला की अशा प्रकारचा सुंदर ग्रंथ तुम्हीच पूर्ण करू शकता आणि तो तुम्हीच करायला पाहिजे, म्हणून लोकाग्रहास्तव हा मी ग्रंथ तयार केलेला आहे असं बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथाच्या प्रस्तावनेत कबुली दिलेली आहे। त्यानंतर हा ग्रंथ म्हणजे बौद्ध धर्मासाठी एकच धर्मग्रंथ असला पाहिजे, तर त्याचं अथांग महासागरासारखं साहित्य आहे हे एक कारण बाबासाहेब आंबेडकर देतात। दुसरंही कारण आपण अभ्यास करून जर स्पष्ट करायचं म्हटलं तर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरीही कारणं दिलेली आहेत। या लेखात हेच कारण जरी असलं तरी इतर ठिकाणी सुद्धा अनेक कारणं, आणि ते म्हणजे जर त्रिपिटक आहे, त्रिपिटक असेल तर मग एक ग्रंथ कशाला करायचा, तर त्याचंही स्पष्टीकरण पाहण्याची आवश्यकता आहे। त्रिपिटकाबाबत बाबासाहेब आंबेडकरांची नेमकी भूमिका काय होती याचाही अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे। भारतात त्रिपिटकाची निर्मिती केव्हा झाली, कुणी केली, कोणत्या काळात केली, ते त्रिपिटक नेमके कोणत्या यानाचे आहे, त्रिपिटकातील सर्व माहिती बरोबर आहे का, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्रिपिटकाबाबत कोणती भूमिका होती, जगात त्रिपिटक अधिकृत मानले जाते, परंतु कोणते त्रिपिटक, जगात किती प्रकारची त्रिपिटक आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे अथवा स्पष्टीकरणे माहीत असली पाहिजेत। आणि त्रिपिटक जर अधिकृत असेल तर मग बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरा बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिण्याचे कारणच काय, ज्यावेळेस या सर्वांचे स्पष्टीकरण केले जाईल त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांच्या
द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाचं महत्त्व सर्वांना कळून येईल. आता त्यामध्ये जी अनेक कारणं सांगितलेली आहेत त्यामधले बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्पष्टीकरण आहे त्रिपिटकाच्या संदर्भामध्ये ते डॉक्टर सुरेंद्र अज्ञात यांचा हिंदी ग्रंथ आहे की बौद्ध धम्म कुछ प्रश्न कुछ उत्तर. या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ का लिहावा लागतो आणि त्रिपिटक हा ग्रंथ असताना सुद्धा त्रिपिटकाबाबत बाबासाहेब आंबेडकर काय भूमिका मांडतात याचं स्पष्टीकरण त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये केलेलं आहे. त्या ग्रंथामध्ये ते म्हणतात, डॉक्टर सुरेंद्र अज्ञात लिखतात कि बाबा साहेब ने अपने ग्रंथ में इस बात को रेखांकित किया है कि बुद्ध के वचन बहुत बार गलत ढंग से प्रस्तुत किए जाते रहे, क्योंकि एक तो सारा काम जबानी चलता था, लिखित रूप में कुछ नहीं था। दूसरा, कई बार बुद्ध के कथन की व्याख्या श्रोता भिक्खु अपने पूर्व ज्ञान के आधार पर करने लगते थे, इसमें भी गड़बड़ होती थी। तीसरे, भिक्खु हर बात को इस तरह लेते और प्रस्तुत करते कि जिससे वैराग्य बढ़े, घर बार छोड़े। व्यक्तियों का इस तरह का रुख हो ही जाता है, परंतु इससे हानि यह होती है कि ग्रस्तों के काम की बातें भी वैराग्यों की शिकार की विकृति हो जाती है। म्हणजे बाबा सुरेंद्र अज्ञात पहिलं कारण काय सांगतात की बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की हा जो ग्रंथ आहे किंवा हे जे त्रिपिटकाचं साहित्य आहे हे सुरुवातीला मौखिक होतं, म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडे, आणि ही मौखिक असल्यामुळे अनेक भिक्खू बुद्धाच्या वचनाला स्वतःच्या ज्ञानाच्या आधारावर सादर करीत होते, ही दुसरे कारण सांगतात. आणि यामुळे वैराग्य वृत्ती सामान्य जनांच्या मध्ये सुद्धा अधिकृत मोठ्या प्रमाणामध्ये वाढत होती. हे पहिलं स्पष्टीकरण डॉक्टर सुरेंद्र अज्ञात बाबासाहेब आंबेडकरांच्या त्रिपिटकाच्या संदर्भातील भूमिकेच्या बद्दल देतात. पुढे डॉक्टर सुरेंद्र अज्ञात काय म्हणतात कि स्वयं त्रिपिटक में शामिल कथावत्तु नामक ग्रंथ इस विषय में आंखें खोलने वाला है। उसमें बुद्ध वचनों की विभिन्न व्याख्याओं के कारण पैदा हुए 17 संप्रदायों का खंडन किया गया है, और ये काम हुआ सम्राट अशोक के काल में और उस मोगली पुत्र के हाथों, जिन्हें सम्राट अशोक के समय में हुई तीसरी संगीति का सभापति बनाया गया था। भिक्खुओं ने 9 महीनों तक चली इस संगीति में बुद्ध वचनों का संगायन और पारायण भी किया था। मोगली पुत्र ने कथावत्तु नामक अपने ग्रंथ में, जो स्वयं त्रिपिटक का हिस्सा बन चुका है क्योंकि वह अभिधम्म पिटक का 5वां ग्रंथ माना जाता है, 17 संप्रदायों के 216 मतवादों का खंडन किया है। यह सारे के सारे संप्रदाय और सारे के सारे 216 मतवाद यही बताते थे कि उन्हें त्रिपिटक का समर्थन प्राप्त है। क्या ये 216 मतवाद त्रिपिटक द्वारा समर्थित हो सकते थे? क्या त्रिपिटक परस्पर विरोधी बातों का संग्रह है? यदि यह सब कुछ त्रिपिटक में था तो फिर मोगली पुत्र जैसे भिक्खु ने, जिसे सारे देश के भिक्खु अपना मुखिया मानते थे, उसका खंडन क्यों किया? डॉक्टर सुरेंद्र अज्ञात काय सांगतात की त्रिपिटकामध्ये सम्राट अशोकाने तिसरी धम्म संगीती घेतली, तिथपर्यंत 18 संप्रदाय त्रिपिटकामध्ये 18 संप्रदाय निर्माण झाले होते, आणि या 18 संप्रदायाने तथागत भगवंताचं जे तत्वज्ञान आहे जे पहिल्या संगीतीमध्ये त्रिपिटकामध्ये, यामध्ये सुद्धा अनेक आपली स्वतंत्र मत व्यक्त केली होती किंवा त्रिपिटकामध्ये ॲड करत होते किंवा कमी करत होते, त्यांच्या सोयीनुसार ते करत होते. आणि असे या 18 संप्रदायांनी एकूण 216 मतं निर्माण केली होती की हा त्रिपिटकाचा भाग होऊ शकतो का, हा विनय पिटकाचा भाग होऊ शकतो का. यावरती 9 महिने संगीती चालली होती, आणि या 216 मतांच्या वरती किंवा 16 जे नवीन तत्व निर्माण करण्यात आली होती, ही मोगली पुत्र तिस्सने आणि तिसऱ्या संगीतीने 9 महिने चर्चा करून या 216 मतांचं खंडन केलं होतं की हे जे मत आहे किंवा हे जे तत्व आहे किंवा ही जी सूत्र आहेत ही तथागत भगवंताच्या धम्माची असू शकत नाहीत. त्यामुळे
प्रत्येक संप्रदायाने आपापल्या मताने आपापल्या पद्धतीचं त्रिपिटक तयार करण्यात आलं होतं किंवा त्यामध्ये आपापली मतं घुसडण्यात आली होती. आणि हा जो ग्रंथ आहे हा साक्षी पुराव्यासहित जर आपण पाहिला तर त्रिपिटकामधला हा अभिधम्म पिटकातील 5व्या नंबरचा कथावत्तू नावाचा ग्रंथ आहे. त्यामध्ये हे संपूर्ण 216 जी मतं नेमकी कुठली आहेत याचा समावेश केलेला आहे. त्यामुळे इथे लेखकाला किंवा काय सांगायचं आहे तर तिसऱ्या संगीतीपर्यंतच तथागत भगवान गौतम बुद्धाचं जे तत्वज्ञान आहे या तत्वज्ञानामध्ये सोयीनुसार कमी जास्त करण्याचा सुद्धा प्रयत्न झालेला आहे. त्यामुळे वेगवेगळी त्रिपिटकं आपापल्या संप्रदायांनी आपापल्या सोयीनुसार निर्माण केली होती. या सर्व गोष्टींचा विचार करण्यासारख्या आहेत, कोणाच्या विरुद्ध बोलण्याच्या नाहीत. म्हणजे सुरेंद्र अध्यात्म म्हणतात की हे जे या सगळ्या गोष्टी आहेत ह्या कोणाच्या विरोधात किंवा कोणाच्या समर्थनार्थ बोलण्याच्या नाहीत, तर त्रिपिटकाच्या प्रामाणिकतेला अशोकाच्या वेळीच आव्हान दिलं होतं. एवढंच फक्त याच्यातून आपल्याला स्पष्ट करायचं आहे. त्यामुळे कथावत्तू ग्रंथ हा त्रिपिटकाचा अभिन्न हिस्सा सुद्धा बनलेला आहे की त्रिपिटकामध्ये कोणी कमी जास्त केलं होतं तिसऱ्या संगीतीपर्यंतचं. बाबासाहेबांनी लिहिले आहे की त्रिपिटकात वेळोवेळी अनेक गोष्टी जोडल्या आल्या आहेत. इथे तर अख्खा ग्रंथच जोडलेला आहे. म्हणजे बाबासाहेबांनी स्पष्टीकरण न देता म्हटलेलं आहे की त्रिपिटकामध्ये वेळोवेळी अनेक गोष्टी ऍड केल्या गेलेल्या आहेत, परंतु सुरेंद्र अध्यात्म म्हणतात की एक दोन नव्हे तर इथे तर ग्रंथच्या ग्रंथच ऍड केलेला आहे. कथावत्तू हा ग्रंथ त्रिपिटकामध्ये नंतर ऍड करण्यात आलेला आहे. अशाच प्रकारचे अनेक इतरही ग्रंथ त्यामध्ये आहेत. इतर ग्रंथ आहेत की ज्याला बुद्धवचन म्हणून कोणताही विद्वान सिद्धच करू शकत नाही असे ग्रंथ त्रिपिटकाचा हिस्सा आहेत. उदाहरणार्थ सुत्तपिटकातील खुद्दक निकायाचे जे 15 ग्रंथ आहेत त्यातील थेर गाथा, थेरी गाथा, तसेच विमानवत्तू, पेतवत्तू, गरुड पुराणाचे प्रकाशन नाही का? म्हणजे हे जे ग्रंथ आहेत थेर गाथा, थेरी गाथा हे बुद्धवचन आहे का? किंवा इतर कथावत्तू हे बुद्धवचन आहे का? त्यामुळे असे ग्रंथ सुद्धा त्रिपिटकामध्ये आहेत. त्यामुळे त्रिपिटकच हा ग्रंथ असला पाहिजे, त्याला पर्यायी ग्रंथ किंवा दुसरा ग्रंथ निर्माण करण्याची आवश्यकता नाही असं जर कोण म्हणत असेल तर त्रिपिटक हे सुद्धा मूळ शुद्ध स्वरूपामध्ये ठेवलं गेलेलं नाही. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी जे कारण सांगितल्या त्यामध्ये त्रिपिटकामध्ये ज्या अनेक गोष्टी, त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथामध्ये सुरुवातीलाच आलेली गोष्ट बुद्धचरित्रामधली आपण बघतो की 3 प्रसंग जे आहेत त्या 3 प्रसंगाचा सगळेजण बुद्ध मानतात आणि बाबासाहेब मात्र रोहिणीच्या पाण्याच्या संघर्षातील बुद्ध जो आहे तो बुद्ध स्वीकारतात. हे त्याचं पहिलं उदाहरण आहे. भविष्य पुढे आपण या सगळ्यांचं स्पष्टीकरण पाहणार आहोत. आपण जे आतापर्यंत पाहिली ही पार्श्वभूमी संपूर्ण विषयाची पाहिली. म्हणजे बुद्ध आणि त्याचा धम्म हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ नेमकी संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांनी कधी जाहीर केली आणि त्यानंतर हा ग्रंथ लिहिण्याची संक्षिप्त स्वरूपामध्ये कारण आपण पाहिलेली आहेत, कारण यापूर्वी अनेक वेळा याच्यावरती आपल्या चर्चा अगोदरच्या भागामध्ये झालेल्या आहेत. आजचा जो प्रमुख विषय आहे तो प्रमुख विषय म्हणजे की प्रस्तावित आराखडा. बाबासाहेब आंबेडकरांनी जो प्रस्तावित आराखडा या लेखाच्या माध्यमातून जाहीर केला होता आणि बाबासाहेब आंबेडकरांचं स्पष्ट म्हणणं होतं की जो संपूर्ण जगासाठी, संपूर्ण बौद्ध जगतासाठी एकच धर्मग्रंथ असला पाहिजे. हा एकच धर्मग्रंथ 4 भागात विभक्त असला पाहिजे आणि त्या 4 भागातला पहिला भाग कुठला आहे तर बुद्धाच्या आयुष्याची थोडक्यात माहिती म्हणजे बुद्धचरित्र थोडक्यामध्ये असलं पाहिजे. त्यानंतर दुसरा जो भाग आहे तो दुसरा भाग आहे चिनी धम्मपद असलं पाहिजे. चिनी धम्मपद याला अतिशय महत्त्व आहे. आता धम्मपद म्हणजे काय तर धम्मपद म्हणजे बुद्धाचं संपूर्ण तत्वज्ञानाचा जो सार आहे ज्या ग्रंथात येतो किंवा बौद्ध तत्वज्ञान सांगायचं असेल तर कुठला ग्रंथ सांगितला पाहिजे तर तो धम्मपद हा ग्रंथ आहे. त्या धम्मपदामध्ये सुद्धा जगात अनेक प्रकारची धम्मपद आहेत. त्याच्यातलं बाबासाहेब आंबेडकर सांगतात की चिनी धम्मपद याचा समावेश असला पाहिजे ग्रंथामध्ये म्हणजे बुद्ध तत्वज्ञानामध्ये. आणि तिसरं जे आहे की बुद्धांच्या आयुष्यामध्ये जे अनेक महत्त्वपूर्ण संवाद अनेक ठिकाणी अनेक लोकांच्या बरोबर झालेले आहेत ते संपूर्ण 45 वर्ष पायी फिरून बुद्धाने संवाद केलेले आहेत. त्याच्यातले संवाद सिलेक्ट केले पाहिजेत आणि सिलेक्ट करून त्याचा एक तिसरा भाग बनवण्यात आला पाहिजे. हा तिसरा भाग. आणि चौथा जो भाग आहे तर सण, उत्सव, समारंभ, परंपरा, प्रथा, जन्म, मृत्यू, विवाह, दीक्षा म्हणजे
संपूर्ण बौद्ध जगताच्या प्रात्यक्षिक जीवनासाठी ज्या गोष्टी असतात याला सगळ्याला मिळून एकच शब्द आपण म्हणू शकतो की बौद्ध संस्कृती आहे, हा चौथा भाग असला पाहिजे। त्यामुळे मी पुन्हा पुन्हा हे शब्द सांगणार आहे किंवा पुन्हा पुन्हा 4 भाग सांगणार आहेत की बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथ प्रस्तावित 4 भागामध्ये असला पाहिजे हे म्हटलेलं आहे। त्या 4 भागातला चौथा जो भाग आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। सर्वांनी या चौथ्या भागाकडे विशिष्ट लक्ष देण्याची आवश्यकता आहे की सण उत्सव प्रथा परंपरा दीक्षा विधी जन्म मृत्यू या सगळ्या गोष्टींचा सुद्धा या ग्रंथातच समावेश असला पाहिजे असं बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे हे जे 4 स्तंभ मी म्हटलेलं आहे या 4 स्तंभावरती बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की संपूर्ण बौद्ध जगतासाठी जो ग्रंथ निर्माण करायचा आहे त्या ग्रंथाचे हे 4 स्तंभ आहेत, त्यावर आधारित हा ग्रंथ निर्माण असण्याची आवश्यकता आहे। आता आपण लगेचच त्याच्यातला पहिला मुद्दा घेऊ की बुद्धाच्या आयुष्याची थोडक्यात माहिती म्हणजे बुद्ध चरित्र जे आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी जे बुद्ध चरित्र या ग्रंथामध्ये जे समाविष्ट करण्यात आलेलं आहे ते अश्वघोषाने जे बुद्ध चरित्र लिहिलेले आहे त्या अश्वघोषाच्या ग्रंथातून बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेलं आहे। हे बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकृतपणे जाहीर केलेलं आहे। ते नेमकं बाबासाहेब आंबेडकरांनी जे बुद्ध चरित्र घेतलं आहे हे जे बुद्ध चरित्र आहे ते बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये नेमकं कुठे बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचा समावेश केलेला आहे ते आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। बुद्धाच्या आयुष्याची थोडक्यात माहिती म्हणजे संक्षिप्त स्वरूपात बुद्ध चरित्र म्हणजेच धम्मचक्र प्रवर्तकाचे चरित्र प्रथमतः ग्रंथात असले पाहिजे। बौद्धांच्या धम्मग्रंथात पहिला भाग बुद्धाच्या चरित्राचा असावा ही बाबासाहेब आंबेडकरांची ठाम स्पष्ट व आग्रहाची भूमिका होती। संक्षिप्त स्वरूपात बुद्ध जीवन चरित्र मांडण्याची आवश्यकता बाबासाहेब सांगतात। बाबासाहेबांनी या संकल्पनेचा आधार घेऊनच ग्रंथ लिहायला घेतला। बुद्ध आणि त्यांचा धम्म या नावाने लिहिलेला व 1957 साली प्रकाशित झालेल्या ग्रंथाचा अभ्यास केल्यास आपल्याला असे लक्षात येतं की या ग्रंथामध्ये पहिला भाग जन्मापासून परिव्रज्येपर्यंतचा आहे। आता बाबासाहेबांनी या गोष्टीची पूर्णपणे दखल घेऊन बुद्धाचं जीवनचरित्र पहिल्या भागात मांडलेलं आहे। जन्मापासून परिव्रज्येपर्यंत या पहिल्या भागातील संक्षिप्त जीवन दर्शन हे जन्मापासून परिव्रज्येपर्यंत कसं मांडलेलं आहे त्याची एकूण 21 प्रकरणं आहेत। त्याच्यातलं पहिला कुळ, दुसरा पूर्वज, तिसरा जन्म, चौथा असित मुनींचे आगमन, पाचवा महामायेचा मृत्यू, 6 बालपण आणि शिक्षण, 7 सुरुवातीची लक्षणे, 8 विवाह, 9 पुत्राला वाचवण्याच्या पित्याच्या योजना, 10 राजपुत्राला वश करण्यात स्त्रियांचं अपयश, 11 महामंत्र्याकडून राजपुत्राची समजूत, 12 राजपुत्राचे महामंत्र्यास उत्तर, 13 शाक्य संघात प्रवेश, 14 संघाशी संघर्ष, 15 देशत्यागाची तयारी, 16 मार्ग सापडला तो परिव्रज्येचा, 17 निरोप, 18 ग्रहत्याग, 19 राजपुत्र आणि त्याचा सेवक, 20 छन्न परतला, 21 शोकाकुल कुटुंब। म्हणजे असे एकूण पहिल्या भागामध्ये 21 प्रकरणं आहेत। या 21 प्रकरणामध्ये तथागतांचं चरित्र जे आहे ते बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेलं आहे। आपण फक्त यांची नावं सांगणार आहोत कारण ग्रंथ सुरू केल्यानंतर याच्यातल्या प्रत्येक भागाचं सविस्तर स्पष्टीकरण आपण देणारच आहोत। आज आपला विषय आहे की बुद्धाचं चरित्र बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये नेमकं कुठल्या भागामध्ये आणि कुठल्या शीर्षका अंतर्गत मांडलेलं आहे एवढंच फक्त आपण इथे पाहणार आहोत। पहिल्या खंडाच्या दुसऱ्या भागात तथागतांनी कायमचा संसार त्याग या शीर्षकाच्या अंतर्गत आपण एकूण 6 प्रकरणे दिली आहेत। त्याच्यातलं पहिलं कपिलवस्तूकडून राजगृहाकडे प्रयाण, दुसरं प्रकरण राजा बिंबिसाराचा उपदेश, तिसरे प्रकरण गौतमाचे बिंबिसारास उत्तर हा पूर्वार्ध आणि गौतमाचे उत्तर हा उत्तरार्ध, नंतर 5वा शांततेची वार्ता आणि 6वा नव्या परिस्थितीतील समस्या। हे एकूण 6 भाग जे आहेत हे कधी पहिल्या खंडाच्या दुसऱ्या भागामध्ये आहेत। पहिल्या खंडाच्या नव्या प्रकाशाच्या झोतात या तिसऱ्या भागामध्ये एकूण 5 प्रकरणं आहेत चरित्राच्या संदर्भामध्ये। त्याच्यातलं पहिलं आहे भृग ऋषीच्या आश्रमात, दुसरं प्रकरण आहे सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास, तिसरं प्रकरण आहे समाधी मार्गाचे शिक्षण, चौथं प्रकरण आहे वैराग्याची कसोटी आणि 5वं आहे वैराग्याचा त्याग।
त्यानंतर पहिल्या खंडातील चौथा भाग आहे तो ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी याबद्दलचं आहे। याच्यात एकूण 4 प्रकरणं दिली आहेत। नव्या प्रकाशाचे चिंतन, ज्ञानप्राप्ती, नव्या धम्माचा शोध, बोधिसत्व गौतम सम्यक संबोधीनंतर बुद्ध होतात, ही 4 प्रकरणं आहेत। त्यानंतर पहिल्या खंडातील 5वा भाग बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन, यामध्ये एकूण 4 प्रकरणं आहेत। 1 बुद्ध आणि वैदिक ऋषी, 2 तत्ववेत्ता कपिल, 3 ब्राह्मणे, 4 उपनिषदे आणि त्याची शिकवण। त्यानंतर पहिल्या खंडातील 7वा भाग बुद्ध आणि त्याचे समकालीन, यामध्ये 2 प्रकरणं आहेत, बुद्धाचे समकालीन आणि समकालीनाविषयी बुद्धांची वृत्ती। त्यानंतर पहिल्या खंडातील 7वा भाग साम्य आणि भेद, यामध्ये 3 प्रकरणं आहेत, बुद्धाने काय त्याज्य ठरवले, बुद्धाने कोणते बदल केले, बुद्धाने काय स्वीकारले। 7वा जो खंड आहे ब्रह्मनिकांची अंतिम यात्रा, यामध्ये बुद्धाच्या आयुष्यातील शेवटचे दिवस कसे गेले याबद्दलची माहिती एकूण 3 भागात दिलेली आहे। त्यामुळे त्यातील पहिला भाग निकटवर्तीयांच्या भेटी बाबतची माहिती एकूण 5 प्रकरणात दिलेली आहे। त्यामधले पहिलं प्रकरण धम्मप्रचाराची केंद्र, दुसरं प्रकरण त्यांच्या भेटीची स्थाने, तिसरं प्रकरण माता पुत्र आणि पती पत्नींची अंतिम भेट, चौथं पिता पुत्रांची अंतिम भेट, भगवान बुद्ध आणि सारिपुत्य यांची अंतिम भेट। 7व्या खंडातील दुसरा भाग हा वैशालीचा निरोप, यामध्ये 2 प्रकरणं आहेत की वैशालीला प्रणाम पावा येथे वास्तव्य, कुशिनारा येथे आगमन, 3 प्रकरण आहेत। 7व्या खंडातील तिसरा जो भाग आहे त्यामध्ये 1 वारसाची नियुक्ती, 2 अंतिम धर्मदिशा, 3 अंतिम शब्द आणि 4 शोकग्रस्त आनंद, 5 मल्लांचा विलाप आणि एका भिक्खूची प्रसन्नता, अंतिम संस्कार, रक्षेसाठी संघर्ष आणि बुद्ध भक्ती। 8वा आणि शेवटचा खंड बुद्धाचे व्यक्तिमत्व, हा खंड एकूण 3 भागात आहे। पहिला भाग त्यांचे व्यक्तिमत्व, यामध्ये एकूण 3 प्रकरण आहेत, त्यांची देहाकृती, दुसरा प्रत्यक्ष पाहिलेल्यांची साक्ष, त्यांचे नेतृत्व सामर्थ्य, दुसरा भाग त्यांची मानवता हा आहे। हे 2 प्रकरणं आहेत, त्यांची करुणा आणि महाकारुकता, दुसरा दुःखितांचे दुःखहरण, दुःखांचा उपशमन करता, विशाखेचे सांत्वन, किसा गौतमीचं सांत्वन, तिसरं प्रकरण रुग्णाबद्दल चिंता, चौथं असहिष्णुच्या बाबतीत त्यांची उदारता, 5वं प्रकरण समता आणि समान व्यवहारांचे दर्शन, तिसरा भाग त्यांची आवड निवड हा आहे। त्यामध्ये एकूण 4 प्रकरणं आहेत। पहिलं आहे त्यांना दारिद्र्य नापसंत होते, त्यांना संग्राहक वृत्ती नापसंत होती, त्यांची सौंदर्याची आवड होती, आणि चौथा त्यांनी सौंदर्याबद्दलची आसक्ती आहे। उपसंहारामध्ये एकूण 3 प्रकरणं आहेत। त्यातलं पहिलं भगवान बुद्धाच्या महत्तेची प्रशंसा, त्यांच्या धम्माचा प्रचार प्रसार करण्याची प्रतिज्ञा आणि भगवान बुद्धांच्या स्वदेश प्रत्यागमनासाठी प्रार्थना। म्हणजे हे सगळं तुम्हाला वाचून दाखवण्याचा पाठीमागचा एकमेव उद्देश हा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखामध्ये म्हटलेलं आहे की बौद्धांसाठी एकच ग्रंथ असला पाहिजे, त्याच्यातले 4 भागात तो विभक्त असला पाहिजे, त्याच्यातला पहिला भाग बुद्धचरित्राचा असला पाहिजे। तर जो बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्तावित बुद्धचरित्राचा जो भाग आहे तो बुद्ध आणि धम्म या ग्रंथामध्ये कुठे घेतलेला आहे, तर पहिल्या खंडामध्ये घेतलेला आहे, 7व्या खंडामध्ये आणि 8वा खंड, म्हणजे पहिला, 7वा आणि 8वा या 3 खंडामध्ये बुद्धांच्या चरित्राचा समावेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ग्रंथामध्ये केलेला आहे। हा संदेश फक्त द्यायचा आहे। म्हणजे प्रस्तावित जो ग्रंथाचा आराखडा आहे त्याच्यातला पहिला भाग कुठे आला, पहिल्या खंडामध्ये आला, 7व्या खंडामध्ये आला आणि 8व्या खंडामध्ये आलेला आहे। अशा प्रकारे जो प्रस्तावित आराखड्यातला पहिला भाग काय की बुद्ध चरित्र आपण पाहिलेलं आहे की ते या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथामध्ये समाविष्ट केलेलं आहे। आता दुसरा जो भाग आहे प्रस्तावित आराखड्याप्रमाणे तो काय आहे, चीनी देशाचं धम्मपद, म्हणजेच बुद्धाचं तत्वज्ञान जे आहे ते ग्रंथामध्ये समाविष्ट झालं पाहिजे। याबद्दल जे आहे ते धम्मपद नवसंहितामध्ये चीनचे धम्मपद म्हणजेच धम्माचे मुख्य तत्वज्ञान ग्रंथात असलं पाहिजे। धम्माचे मुख्य तत्वज्ञान हे धम्मपदात आहे, अथवा धम्मपद हे बुद्ध धम्माच्या तत्वज्ञानाचा मुख्य ग्रंथ आहे, अशी बाबासाहेब आपली भूमिका मांडतात। बाबासाहेबांच्या दृष्टीने बुद्ध धम्माचा तात्विक ग्रंथ धम्मपद असल्याचे यावरून स्पष्ट होते। धम्मपद नवसंहिता या विनोबा भावे लिखित ग्रंथाच्या भूमिकेत लिहिलेलं आहे कि धम्मपद हे भगवान बुद्ध के सुभाषितों का एक मनोरम पुष्पगुच्छ, खुशनुमा गुलदस्ता, उसकी अपनी एक शोभा है, उसकी अपनी एक सुगंध है
और एक अद्भुत प्रतिष्ठा। भगवान बुद्ध के मुख से समय समय पर जो गाथाएं प्रस्फुटित होती रही, उन्हीं का उनके शिष्यों ने आगे चलकर यह सुंदर संग्रह प्रस्तुत किया है। बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या दुसऱ्या खंडातील 5वा भाग, म्हणजे जसं पहिला 7वा आणि 8वा चरित्र येतं, तसं बुद्धाचं हे जे तत्वज्ञान आहे ते कुठून बाबासाहेब म्हणतात येतं, ते धम्मपदातून घ्यायचंय। तर हे कुठे आलेलं आहे, तर बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचा दुसऱ्या खंडातील 5वा भाग, धम्म दीक्षेच्या मोहिमेस पुन्हा सुरुवात, यामध्ये 2 प्रकरणं आहेत। एक खेडवळ ब्राह्मणांना धम्मदीक्षा आणि दुसरे प्रकरण उत्तरावतीच्या ब्राह्मणांना धम्मदीक्षा, आणि चौथ्या खंडातील 3रा भाग बौद्ध जीवन मार्ग, यात एकूण 13 प्रकरणे आहेत। म्हणजे बाबासाहेब आंबेडकर जे सांगतात की चीनी देशाचं धम्मपद म्हणजे बुद्धाच्या तत्वज्ञानाचा दुसरा भाग असला पाहिजे, तो दुसरा भाग कुठे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, तर दुसऱ्या खंडातील 5वा भाग आणि चौथ्या खंडातील 3रा भाग, यामध्ये एकूण 13 प्रकरणे आहेत। या ठिकाणी धम्मपदाचा संपूर्ण सार बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे। बौद्धांच्या एकमेव धम्मग्रंथामध्ये चीनी धम्मपदाला समाविष्ट करणं आवश्यक आहे, अशी बाबासाहेब आंबेडकर भूमिका होती त्यांची। धम्मपदाबाबत महाबोधी मासिकाच्या लेखामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे ते असं बाबासाहेब म्हणतात की बौद्ध धर्माच्या तुलनेत इतर धर्मात मात्र एक मोठी सोय आहे, ती ही की त्या धर्माचा सारभूत एकमात्र धर्मग्रंथ काकेत घेऊन कुठेही नेता येणारा व कुठेही वाचन करता येऊ शकणारा हाताळण्याजोगा केलेला आहे। परंतु बौद्ध धर्मात असा एकमेव ग्रंथ नसल्यामुळे सर्वसाधारण बौद्ध अनुयायांची अत्यंत कुचंबना होते। बौद्ध ग्रंथासंभारातील धम्मपद हा ग्रंथ ही उणीव काहीशी भरून काढू शकतो, परंतु भारतातील हिंदी भाषेत तयार केलेला धम्मपद हा ग्रंथ ही अपेक्षा पूर्ण करण्यास मात्र थिटा ठरलेला आहे। प्रत्येक धर्म कोणत्या ना कोणत्या श्रद्धेवर आधारित आहे, परंतु ही श्रद्धा पुराण, महाकाव्य यासारख्या किंवा साहित्यातील कल्पना विलासाने सजलेल्या कथावस्तूसारख्या गोष्टीची आवश्यकता असते। भारतीय धम्मपद अशा प्रासादिक भाषेत गुंपले गेलेले नसल्याने ते केवळ शुष्क तत्वज्ञानाची चर्चा करून श्रद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न करते। भारतीय धम्मपद बुद्धाचे तत्वज्ञान अंतर्भूत करण्यात अयशस्वी झालेले आहे। त्यात ज्या तत्वांचा अंतर्भाव व्हायला हवा होता, परंतु तसे झाल्याचे चित्र मात्र अजिबात दिसत नाही। प्रत्येक मोठा धर्म हा विश्वास व अंधश्रद्धेवर अवलंबून आहे। जर सांप्रदायिकता व तत्वांचा सारांश पुढे मांडला तर अशी श्रद्धा एकरूप होऊ शकत नाही। पुराण कथा, बनावट गोष्टी, कल्पित कथा इत्यादींचे उदात्तीकरण अथवा संपूर्ण सत्य, ज्यांना वृत्तपत्रीय भाषेत गोष्टी अथवा हकीकत म्हटली जाते, अशा गोष्टींना चिकटून राहणे मोठ्या धर्माची अवस्था आहे। धम्मपद अशा गोष्टींना थारा देत नाही अथवा त्याच्याशी चिकटून राहत नाही, ते तत्वांच्या सारांशावर श्रद्धेची उभारणी करते। त्यामुळे बौद्ध साहित्यातील धम्मपद हा सर्वात लोकप्रिय ग्रंथ आहे। बुद्ध उपदेशाचा धम्मपदापेक्षा चांगला दुसरा कोणताही संग्रह पालीमध्ये नाही, असं बाबासाहेब म्हणतात। धम्मपदाची नैतिक दृष्टी जेवढी गंभीर आहे, तेवढीच ती प्रासादपूर्ण सुद्धा आहे। बुद्ध वचनाच्या रूपात धम्मपदाची अत्यंत प्राचीन काळापासून चालत आलेली प्रतिष्ठा आहे। धम्मपदाची अनेक प्रकाशनं उपलब्ध आहेत। म्हणजे आता धम्मपद किती प्रकारची आहेत ते पहा। त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर सगळे प्रकार जेवढे धम्मपदाचे आहेत त्याचं स्पष्टीकरण देतात आणि त्याच्यातून कोणतं धम्मपद सिलेक्ट करायला पाहिजे या ग्रंथासाठी तेही सांगतात। तो मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे। त्यामध्ये बुद्ध वचनाच्या रूपात धम्मपदाची अत्यंत प्राचीन काळापासून चालत आलेली प्रतिष्ठा आहे। धम्मपदाची अनेक प्रकाशने उपलब्ध आहेत। खोतान भाषेत, खरोष्टी लिपीत इसवी सन 1893 मध्ये मिळालेला आहे। धम्मपदाचे संपादन वेणी माधव आणि सुरेंद्रनाथ मित्र यांनी केलेलं आहे। त्यात 12 अध्याय आणि 257, म्हणजे वेणी माधव आणि सुरेंद्रनाथ मित्र यांचं जे धम्मपद आहे त्यात 12 अध्याय आणि 257 गाथा आहेत। पाली धम्मपदात 423 गाथा आहेत। प्राकृतमध्ये
257 गाथा आहेत. प्रोफेसर जॉन ब्रो यांच्या धम्मपदातील गाथांची संख्या 344 आहे. धम्मपदाचे तिसरे रूप संस्कृतमध्ये आहे, जे खंडित रूपात तुर्फानमध्ये मिळालेले आहे. या ग्रंथात 33 अध्याय आहेत. याचा तिबेटी भाषेत अनुवाद मिळतो. पाली भाषेपेक्षा 7वा अध्याय याच्यामध्ये जास्त आहे. धम्मपदाचे चूह खी उ थिड नावाने चीनी अनुवादातून अनुवाद इसवी सन 223 मध्ये केला होता, परंतु या ग्रंथाची अनुपलब्धी आहे. धम्मपदाचे चौथे रूप फ ख्यू कीड या नावाने चीनी अनुवादात मिळते. हा अनुवाद मूळ संस्कृत धम्मपदातून इसवी सन 223 मध्ये केला आहे, परंतु मूळ ग्रंथ आज अनुपलब्ध आहे. पाली धम्मपदाशी त्याची तुलना केली जाऊ शकत नाही, परंतु अनुवादाच्या आधारावर काही माहीत असलेल्या महत्त्वाच्या गोष्टी आवश्यक माहीत करून घेतल्या जाऊ शकतात. पहिली गोष्ट ही की चीनी अनुवाद मात्र नाही. बाबासाहेब काय म्हणतात की पहिली गोष्ट ही की चीनी अनुवाद मात्र नाही, त्याला एक तर अर्थकथा म्हटले जाऊ शकते किंवा हे स्वीकारावे लागेल की वास्तविक धम्मपदामध्ये पुष्कळसे परिवर्तन केलेले आहे. या चीनी अनुवादात पाली ग्रंथाचे 26 वर्ग किंवा अध्यायाच्या जागी 39 अध्याय आहेत. 26 वर्ग किंवा अध्यायाच्या जागी 39 अध्याय आहेत. 423 गाथांचे जागी 752 गाथा आहेत. गाथा वाढवून आणि कुठे कुठे कमी करून सुद्धा भिन्न भिन्न बौद्ध संप्रदायांनी आपापले वेगळे संग्रह बनवलेले आहेत. बौद्ध धम्मपदाची एकूण 4 रूपे आढळतात. त्यामुळे बौद्धांसाठीच्या ग्रंथात चीनी धम्मपदाचाच समावेश असण्याची आवश्यकता आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. त्यामुळे भारतात आणि जगात जी धम्मपद आहेत ती वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असल्याचे त्याचे 3 ते 4 प्रकार प्रमुख सांगितलेले आहेत. आणि अनेक लोकांनी बौद्ध धम्मपदामध्ये जे संग्रह केलेले आहेत, काही ठिकाणी 26 अध्याय आहेत, काही ठिकाणी 39 अध्याय आहेत, काही ठिकाणी जे 257 गाथा आहेत, तर काहीमध्ये 423 आहेत, काहीमध्ये 339. अशा विविध म्हणजे ग्रंथ म्हणजे संपूर्ण जगामधलं जे धम्मपद आहे ते एकसारखं नाही. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मूळ जे चीनी धम्मपद आहे त्या चीनी धम्मपदाचा समावेश केला पाहिजे. आपण बुद्धाचं चरित्र पाहिलं, त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे की दुसरा भाग चीनी धम्मपदाचा म्हणजे बुद्ध तत्वज्ञानाचा आहे, तो आपण इथे पूर्ण केलेला आहे. आता बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्याच्या धम्म या ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे की बुद्धाच्या आयुष्यामधले जे संवाद आहेत, आता हे संवाद बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथामध्ये कशा पद्धतीने समाविष्ट केलेलं आहे. आपण जर पाहिलं तर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संवाद महत्त्वपूर्ण घेतलेले आहेत आणि त्याच्यातून बुद्धाचं तत्वज्ञान कशा पद्धतीने प्रतिबिंबित होतं तेही आपल्याला पाहण्याची आवश्यकता आहे. आणि का बाबासाहेब आंबेडकर म्हटले की महत्त्वपूर्ण संवाद ग्रंथामध्ये असले पाहिजेत, ते आता आपण तिसरा भाग पाहू. बुद्ध 45 वर्ष बुद्धांनी पायी प्रवास केला, घरोघर गेले आणि धम्मोपदेश केला. हा धम्मोपदेश लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतानाचा मोठ्या प्रमाणात आढळतो. यातील महत्त्वाचे संवाद ग्रंथात असले पाहिजेत, ही बाबासाहेबांची भूमिका होती. आता कुठले संवाद बाबासाहेब आंबेडकरांनी घेतले, जसं मी सांगितलं की पहिल्या 7व्या आणि 8व्या खंडामध्ये काय आलेलं आहे, चरित्र आलेलं आहे. तसंच धम्मपद हे कुठे येतंय, 2ऱ्या 4थ्या खंडामध्ये धम्मपद येतंय. आता संवाद कुठे कुठे येतात, तर संवाद अनेक ठिकाणी येतात, जवळजवळ प्रत्येक खंडामध्ये. म्हणजे पहिला जर खंड सोडला तर कशा पद्धतीने संवाद बाबासाहेब आंबेडकरांनी समाविष्ट केलेले आहेत त्याची लिस्टच मी तुमच्या पुढे फक्त शीर्षक दाखवणार आहेत. बौद्ध धम्माच्या एकमेव धम्म ग्रंथामध्ये एका भागात तथागत बुद्धांचे महत्त्वपूर्ण संवाद असावेत अशी बाबासाहेबांची भूमिका होती. ते बुद्धा अँड दिस धम्मा या ग्रंथात आपल्याला विशेषतः अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण अनेक संवाद आढळतात. बाबासाहेबांना ग्रंथात समाविष्ट असणारे जे मुद्दे अभिप्रेत होते त्यातील हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता कुठे आलं, सुरुवात कुठून होते बघा. खंड 2 मध्ये धम्मदीक्षेची मोहीम याबद्दल माहिती दिलेली आहे. ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर पहिला संवाद अथवा प्रवचन हे परिव्राजकाबरोबर झालंय. म्हणजे बुद्धाचा जो पहिला संवाद आहे तो कोणाबरोबर झाला, तर पहिला संवाद 5 परिव्राजकाबरोबर झालेला आहे. हे खंड 2 मध्ये आलं. परिव्राजकानंतर यश
काश्यबंधू, सारीपुत्त, मोगललाल, राजा बिंबिसार, अनाथपिंडक, राजा प्रसेनजित, जीवक, रट्टपाल या उच्च कुळातील लोकांच्या बरोबर संवाद होतो व त्यानंतर त्यांची दीक्षा होते. हा दुसरा संवाद झाला. ज्ञानप्राप्तीनंतर तिसऱ्या टप्प्यात बुद्धांना घरचे नियंत्रण येतं. म्हणजे तिसरा जो संवादाचा प्रमुख टप्पा आहे तो कुठे आहे? त्या निमित्ताने घरी गेल्यानंतर तिसरा जो संवाद होतो तो वडील शुद्धोधनाची भेट होती. ही शेवटचीच भेट व त्यांचा संवाद होतो कोणाबरोबर? शुद्धोधन, पत्नी यशोधरा आणि मुलगा राहुल यांच्याबरोबर हा संवाद तिसऱ्या टप्प्यामध्ये होतो. त्यानंतर पाचवा भाग म्हणजे चौथ्या टप्प्यामध्ये खेडवळ ब्राह्मण आणि उत्तरावर्तीच्या ब्राह्मणाबरोबर झालेला जो संवाद आहे तो धम्मदीक्षेच्या संदर्भामध्ये होता. त्यानंतर सहाव्या भागात उपाली, सुनीतभंगी, सोपाक आणि सुप्पीय अस्पृश्य, सुमंगल, महारोगी, सप्रबुद्ध या कनिष्ठ लोकांबरोबर संवाद आणि धम्मदीक्षा झालेली आहे. सातव्या भागामध्ये महाप्रजापती गौतमी, यशोधरा आणि तिच्या मैत्रिणी यांच्याशी संवाद व धम्मदीक्षा तसेच चांडालिकाशी संवाद सुद्धा होतो. त्यानंतर एक उडाणटप्पू, दरोडेखोर, अंगुलीमाल, इतर गुन्हेगार या पतित व गुन्हेगाराबरोबर संवाद व धम्मदीक्षेची मोहीम होते. म्हणजे जर आपण बघितलं की बाबासाहेब आंबेडकरांनी जे सिलेक्शन केलेलं आहे ते संवादाचं सिलेक्शन कशा पद्धतीने केलंय तर वेगवेगळी क्षेत्र घेतलेली आहेत. म्हणजे पहिलं 5 वरिप्राजक, नंतर उच्च कुळातील किंवा नंतर वेगवेगळ्या कॅटेगरीमधले आहेत, नंतर महिलांशी यशोधरा किंवा तिच्या मैत्रिणी या सर्वांशी आहे. म्हणजे जे सिलेक्शन आहे संवादाचं ते अतिशय महत्त्वपूर्ण बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे या ग्रंथामध्ये. तो महत्त्वाचा मुद्दा आहे. खंड 3 मधील भाग 2 मध्ये मोगललान ब्राह्मणाबरोबर बुद्धांचा संवाद झाला. त्यांच्याशी संवादात बुद्धाने मोक्षदानाचं आश्वासन दिलेलं आहे. ते म्हणतात बुद्ध या ठिकाणी काय की मी मार्गदाता आहे, मी मोक्षदाता नाही. त्यामुळे तिसरा खंड, दुसरा आणि तिसऱ्या खंडामध्ये संवाद सुरू आहे. खंड 3 मधील तिसऱ्या भागात सुहूती व बुद्ध यांच्या जीवनात पूर्णता साधणं म्हणजे धम्म होय या विषयावरती संवाद होतो. त्यानंतर निब्बाण प्राप्त करणे हा धम्म होय या विषयावर संवाद भिक्खू बरोबर बाबासाहेब बुद्धांचा होतो. त्यानंतर तृष्णा त्याग म्हणजे धम्म या विषयावर आनंदाबरोबर झालेला संवाद आहे. ईश्वरावर विश्वास हे धम्माचे आश्वासक आवश्यक अंग आहे. भारद्वाज व वशिष्ठ आणि ब्रह्मसायुज्यावर आधारित धर्म अधर्म हे भारद्वाज व वशिष्ठ यांच्याबरोबर बुद्धाचा या विषयावर झालेला संवाद आहे. आत्म्यावरील विश्वास हा अधर्म आहे. आनंद व बुद्ध यांच्यामधील हा संवाद आहे. यज्ञ यागावर विश्वास ठेवणे या विषयावरती कूटदंत, उज्जम व उदाई यांच्याबरोबर झालेला संवाद आहे. धर्मग्रंथाचं केवळ पठन म्हणजे धर्म नव्हे या विषयावर पटिसेनाबरोबर संवाद झालेला आहे. धर्मपुस्तके प्रमादित आहेत असे मानणे म्हणजे अधर्म होय. केसपुत्त गावातील कालामाबरोबरचा हा संवाद आहे. मनाची मलिनता दूर करणे म्हणजे सधम्म होय हा प्रसेनजित राजाबरोबर झालेला संवाद आहे. धम्माला सधम्माचे रूप येण्यासाठी त्याने प्रजेला उत्तेजन दिले पाहिजे. जेव्हा धम्म विद्या सर्वांस मोकळी करतो तेव्हा तो सधम्म होय या विषयावर लोहित ब्राह्मणाबरोबर झालेला संवाद होय. धम्म जेव्हा केवळ विद्या पुरेशी नाही कारण त्यामुळे पोकळ पांडित्य निर्माण होते असे शिकवतो तेव्हा त्याला सधम्म प्राप्त होते. कोसंबीच्या विहारात एका ब्रह्मचर्याबरोबर या विषयावर संवाद झालेला आहे. धम्म जेव्हा प्रज्ञेची आवश्यकता शिकवतो तेव्हा तो सधम्म रूप पावतो. वर्षाकार ब्राह्मणाबरोबर राजगृहाजवळील वेळूवनात रामाच्या कलंदक निवासात झालेला हा संवाद आहे. जेव्हा धम्म प्रज्ञा आणि शील यांच्याशिवाय करुणेची आवश्यकता प्रतिपादितो तेव्हाच तो सधम्म रूप पावतो. श्रावस्ती येथील विहारात भिक्खू बरोबर झालेला हा संवाद आहे. जेव्हा धम्म करुणेपेक्षा मैत्रीचे महत्त्व अधिक प्रतिपादितो तेव्हा सधम्म रूप पावतो. श्रावस्ती येथील विहारात भिक्खू बरोबर झालेला हा संवाद आहे. धम्माला सधम्म रूप प्राप्त व्हायला त्याने माणसात भेद करणारे अडसर मोडून काढले पाहिजेत. या विषयावर ब्राह्मणांनी आपल्यापैकी अश्वलायन नावाच्या पुरुषाला बुद्धाकडे पाठवले तेव्हा जात व विषमता यावरती झालेला संवाद आहे. धम्माला सधम्म रूप यावयाला
त्याने माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावरून नव्हे तर कार्यावरून ठरवावे अशी शिकवण दिली पाहिजे. चातुर्वर्ण्याच्या सिद्धांताचे खंडन अग्निक नावाच्या ब्राह्मणाच्या बरोबर झालेला संवाद, हे सर्व संवाद दुसऱ्या खंडात दिलेले आहेत. चौथ्या खंडात धर्म आणि धम्म याचे स्पष्टीकरण मिळते. चौथ्या खंडात पहिल्या भागात धर्माचे प्रयोजन आणि धम्माचे प्रयोजन या विषयाच्या स्पष्टीकरणार्थ सुनखत लिच्छवी बरोबर झालेला संवाद परिव्राजक भगवाला बुद्ध सांगतात. धर्म आणि धम्म यामधील इतर भेद भगवान आणि पोट्टपद यांच्यामधील संवादात व्यक्त झालेले आहेत. पुनर्जन्म कशाचा यावर बुद्धाने दिलेले स्पष्टीकरण सारिपुत्त महाकोटिताला सांगताना झालेला संवाद आहे. गतकर्माचा भविष्य जन्मावर परिणाम होतो असे बुद्ध मानतात काय, या विषयावर राजगृहाजवळील इंद्रकर पर्वतावर यक्ष बरोबर बुद्धाचा झालेला संवाद आहे. चौथ्या खंडातील भाग 2 मध्ये सुखीग्रस्त या विषयावरती अनाथपिंडकाबरोबर झालेला संवाद आहे. पुत्रापेक्षा कन्या बरी याविषयी प्रसेनजित राजाबरोबर बुद्धांचा संवाद आहे. मधुरा आणि निरंजना यांच्यामधील राजरस्त्यावर पुष्कळ पतिपत्नी होते, त्यांच्याबरोबर पतिपत्नीतील सुयोग्य संबंध या विषयावर संवाद झालेला आहे. माणसाची अधोगती कशाने होते या विषयावर श्रावस्ती येथील विहारात मध्यरात्री एका देवाबरोबर झालेला हा संवाद आहे. दुष्ट व सर्वोत्तम कसा ओळखायचा यावर आपल्याबरोबर असलेल्या भिक्खूंशी झालेला हा संवाद आहे. ज्ञानी पुरुष कोण या विषयावर द्रोण व ब्राह्मणाबरोबरील संवाद आहे. न्यायी आणि सज्जन पुरुष या विषयावर बुद्धांचा भिक्खू बरोबर झालेला संवाद आहे. शुभकर्मी म्हणजे कुशल आवश्यकता या विषयावर बुद्धाच्या आपल्या भिक्खू बरोबर संवाद आहे. सदाचरण म्हणजे काय या विषयावर कुलपती ब्राह्मणाबरोबर झालेला संवाद आहे. सदाचरणाची आवश्यकता पाटली गावातील ग्रस्तांना केलेला उपदेश आहे. सदाचरण आणि जगाचे अधिकार धनंजनी ब्राह्मण आणि सारिपुत्त यांच्यातील हा संवाद आहे. सदाचरणात परिपूर्णता कशी साधता येईल या विषयावर श्रावस्ती येथे धम्मिक नावाच्या उपासकाबरोबर झालेला हा संवाद आहे. निब्बानाच्या मूलतत्वाबाबत पूजनीय राधाबरोबर बुद्धांचा संवाद. देवाची प्रार्थना किंवा त्याचे आव्हान हे व्यर्थ आहे वशिष्ठाबरोबरचा झालेला संवाद आहे. विशिष्ट अन्न सेवनाने मनुष्य पवित्र होत नाही एका ब्राह्मणाबरोबर झालेला संवाद आहे. अधोगतीचे कारण दुष्कर्म अन्न नव्हे आमंगद नावाच्या ब्राह्मणाबरोबर संवाद. देह प्रक्षालन पुरेसे नाही यावर श्रावस्ती येथील ब्राह्मणाबरोबर झालेला संवाद आहे. राजकृपेवर अवलंबून राहू नका, जर राजा धार्मिक असेल तर त्याची प्रजा धार्मिक होते भिक्खू बरोबर झालेला संवाद. राजकीय आणि लष्करी समाजव्यवस्थेवर अवलंबून असते वर्षाकार ब्राह्मणाबरोबरचा संवाद. युद्ध हा चुकीचा मार्ग आहे भिक्खू बरोबर झालेला संवाद. शांती स्थापन करणाऱ्या जेत्यांची कर्तव्य काय आहेत, काय असावे या विषयावरती झालेला संवाद आहे. अशा प्रकारे मी जवळजवळ तुमच्याबरोबर या ग्रंथातून शोधून ओळीनं काढलेलं हे संशोधनात्मक काम आहे. त्याची मी यादी बनवली की बुद्धाने कुठल्या म्हणजे या ग्रंथामध्ये किती संवाद घेतलेले आहेत. तर ओळीनं मी हे विषयवार तुमच्या समोर बुद्धांनी संवाद जे झालेले आहेत त्यांच्या आयुष्यातले जे बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे हे संवाद आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी हे संवाद अतिशय सुंदर पद्धतीने बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये समाविष्ट केलेले आहेत. आणि त्याची जर क्रोनॉलॉजी म्हणजे त्याची जर क्रमवार आपण जर या संपूर्ण संवादाचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक संवादातून विशिष्ट असं आपल्याला काही नाही काहीतरी त्यामधून तत्वज्ञान हे अधिकृतपणे आपल्याला मिळतं. त्यामुळे तो संवाद जो आहे तो झाला आणि वाचला आणि संपला अशातला नाही, तर त्याच्यातून विषय महत्त्वाचा आहे. विषय निवडलेले आहेत की या संवादाचा विषय काय, या संवादाचा विषय काय. तर प्रचंड मी तुमच्यासमोर 54 संवाद ठेवलेले आहेत. काही 1-2 असे काही वगळले जातील, परंतु सर्व या ग्रंथामध्ये समाविष्ट असणारे जे महत्त्वपूर्ण संवाद आहेत ते मी तुमच्या समोर ठेवलेले आहेत, जे बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथासाठी निवडलेले आहेत. 3 मुद्दे आपले झाले. आजचा विषय काय आपला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथासाठीचा प्रस्तावित जो आराखडा आहे त्याचा तो आराखडा तुमच्या समोर मांडताना आराखडा बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की 4 भागामध्ये असला पाहिजे.
त्याच्यातला पहिला भाग बुद्धाच्या आयुष्याची थोडक्यात माहिती हा आपण पाहिला. दुसरा भाग जो आहे चिनी देशाचं धम्मपद म्हणजे बौद्ध तत्वज्ञान हा भाग आपण पाहिला. आणि तिसरा जो भाग आहे की बुद्धाच्या आयुष्यातील प्रमुख संवाद जे आहेत ते ग्रंथात असले पाहिजे. ते कोणकोणते संवाद आहेत हे आपण पाहिलं. या कुठल्याही गोष्टीचं आपण सविस्तर स्पष्टीकरण केलेलं नाही. त्याचं कारण असं की आपण अजून ग्रंथ सुरू केला नाही. ग्रंथ सुरू केल्यानंतर ग्रंथाच्या पानावरील प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य, प्रत्येक पॅरेग्राफ, प्रत्येक भाग, प्रत्येक प्रकरण आणि प्रत्येक खंड याचं सविस्तर स्पष्टीकरण करणार आहोत. आज फक्त ग्रंथामध्ये समाविष्ट काय असावं याचा जो बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे आणि 4 भागामध्ये ग्रंथ विभक्त असला पाहिजे ते 4 भाग कुठले हा आपला आजचा विषय आहे. 3 भाग आपण पाहिले. चौथा जो भाग आहे तो कुठला आहे तर चौथा भाग आहे की धम्मातील बौद्ध धम्मातील सण समारंभ, जन्म, मृत्यू, दीक्षा, विवाह, प्रथा, परंपरा म्हणजे संपूर्ण संस्कृतीचा जो भाग आहे तो संस्कृतीचा भाग सुद्धा या ग्रंथातच असला पाहिजे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्याच्या धम्माचं भवितव्य या लेखामध्ये लिहिलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आराखड्याचा संदर्भ दुसरा कुठेही असताना आपल्याला आढळत नाही. त्यामुळे आपला जो संदर्भ आहे तो कुठला आहे तर बुद्ध आणि त्याच्या धम्माचं भवितव्य यामध्ये एकच धर्मग्रंथ असला पाहिजे ही संकल्पना आणि तो धर्मग्रंथ 4 भागामध्ये विभागलेला असला पाहिजे आणि ते 4 भाग म्हणजे बुद्धाच्या आयुष्याची थोडक्यात माहिती, चिनी धम्मपद आणि संवाद आणि त्यानंतर बौद्ध संस्कृती असली पाहिजे. याबद्दल बाबासाहेब आंबेडकरांची जी संकल्पना आहे ती कशी ती पहा. बौद्ध धम्माच्या एकमेव धम्मग्रंथामध्ये बौद्धांची संस्कृती म्हणजे सण, समारंभ, जन्म, मृत्यू, दीक्षा, विवाह या ग्रंथात गोष्टी समाविष्ट असाव्यात ही बाबासाहेबांची भूमिका होती. धम्मग्रंथामध्ये हा भाग स्वतंत्र असला पाहिजे या गोष्टीला बाबासाहेब फार महत्त्व देत होते. यासाठी त्यांनी श्रीलंकेला जाऊन तिथल्या खेड्यातील चाली, रूढी, परंपरा, सण, उत्सव यांचा अभ्यास सुद्धा केलेला होता. बौद्धांचे सण, संस्कृती, उत्सव, परंपरा या सर्व गोष्टी एकत्रित करून त्याची सर्वांना माहिती देणं आवश्यक होते, आहे आणि राहील. बाबासाहेब या गोष्टींचा उल्लेख प्रथम महाबोधी मासिकाच्या लेखात धर्मग्रंथाचा आराखडा मांडताना करतात. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या ग्रंथाच्या आराखड्यातील हा चौथा भाग आहे. बाबासाहेबांनी विधी कोणता असावा, त्यातील प्रत्येक ओळ व शब्द कसा उच्चारावा, लयबद्ध म्हणण्यासाठी विधीचे रेकॉर्ड सुद्धा श्रीलंकेमध्ये जाऊन तयार केलेले होते. बाबासाहेबांनी विधी ठरवला होता, त्याचे रेकॉर्ड प्लेअर बनवले होते. धम्मदीक्षेच्या भाषणात त्याची पुनरावृत्ती केली ती अशी की आमची संस्कृती आम्हाला ठरवायची आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी भाषणामध्ये हा शब्द हे वाक्य वापरले ते अतिशय महत्त्वाचं आहे की आमची संस्कृती सुद्धा आम्हाला ठरवायची आहे. म्हणजे आमचे सण कुठले, आमचे उत्सव कुठले, आमच्या प्रथा कुठल्या, आमच्या परंपरा कुठल्या, जन्मापासून मृत्यूपर्यंतचे आमचे नेमके संस्कार कशा पद्धतीने असल्या पाहिजे, आपला दीक्षेचा कार्यक्रम कसा असला पाहिजे, आपला विवाह नेमका कसा असला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. या सर्व गोष्टीला बौद्ध संस्कृती बनायचं किंवा याला बौद्ध जीवन पद्धती आपण असं बनायचं. ही बौद्ध संस्कृती, ही बौद्ध जीवन पद्धती सुद्धा आम्हाला ठरवावयाची आहे हे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. परंतु ही बौद्ध जीवन पद्धती 1950 सालीच्या लेखामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ग्रंथामधला एक भाग हा बौद्ध संस्कृतीचा म्हणजेच बौद्ध जीवन पद्धतीचाच म्हणजे प्रात्यक्षिक जीवनाचाच म्हणजेच आचारसंहितेचा असला पाहिजे असं बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. बाबासाहेब धम्मदीक्षेचा कार्यक्रम नागपूरला घेतात आणि नागपूरलाच कार्यक्रम काय याचे स्पष्टीकरण सुद्धा धम्मदीक्षेच्या भाषणात त्यांनी दिलेलं आहे. नागपूर ही नागांची भूमी आहे. बुद्धाच्या धम्माचा प्रचार प्रसार नागांनी केला होता. त्यांनीच संपूर्ण भारतामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार केला होता. त्या नागांचे तुम्ही वंशज आहात. यानंतर महत्त्वाची चौथी गोष्ट म्हणजे बौद्ध धम्मातील सण, समारंभ, जन्म, मृत्यू, दीक्षा, विवाह या गोष्टी ग्रंथात समाविष्ट असल्या पाहिजेत ही बाबासाहेबांची भूमिका. 4 भागात ग्रंथ असावा. त्यातील पहिली गोष्ट चरित्र, दुसरी गोष्ट तत्वज्ञान, तिसरी गोष्ट संवाद आणि चौथी गोष्ट जी आहे ती संस्कृती. म्हणजेच पहिले 3 भाग हे थेरॉटिकल आहेत तर चौथा भाग हा प्रात्यक्षिकाचा असला पाहिजे. हे प्रात्यक्षिक पहिल्या 3 भागावर आधारित असले पाहिजे. प्रात्यक्षिक जीवनात बुद्ध चरित्र, बुद्ध तत्वज्ञान, बुद्ध जीवनातील महत्त्वपूर्ण संवाद या तिन्ही गोष्टींचे प्रतिबिंब चौथ्या भागामध्ये उमटले पाहिजे. आता हे 4 भाग आपण पाहिले म्हणजे चरित्रही पाहिलं, तत्वज्ञानही पाहिलं, संवादही पाहिलं आणि संस्कृतीही पाहिलं. हे 4 भाग आहेत.
याच्याही व्यतिरिक्त बाबासाहेब आंबेडकरांनी काही ठिकाणी संदर्भ दिले की ग्रंथात काय महत्त्वपूर्ण असलं पाहिजे। त्याच्यातला एक महत्त्वाचा संदर्भ जो आहे तो म्हणजे ग्रंथात वाक्य किती महत्त्वाचं आहे ते बघा, ग्रंथात अभिधम्म, समाधी, ध्यान यावर भर देण्याऐवजी सामाजिक नीतिमत्तेवरती भर दिला पाहिजे। म्हणजे ग्रंथात तुम्ही अभिधम्मावर भर देऊ नका किंवा समाधीवर भर देत ध्यानावरती भर दिला नाही पाहिजे, हे अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळे काय म्हटलेलं आहे की या 4 स्तंभाव्यतिरिक्त बाबासाहेब एक अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट सांगितली आहे, ती म्हणजे सामाजिक नीतिमत्तेवर भर द्या। बाबासाहेब लिहितात की बौद्ध धर्म प्रचार कार्यात ही जी अडचण आहे ती दूर केलीच पाहिजे। अशा प्रकारे जो बौद्ध धर्मग्रंथ तयार केला जाईल त्यात भगवंतांनी सामाजिक व नीतिमत्ता यावर जो उपदेश दिला आहे त्यावर अधिक भर देण्याची काळजी घेतली पाहिजे। मला हे प्रामुख्याने दृष्टीपत्तीस आणून द्यावयाचे आहे की आधुनिक बौद्ध धम्मानुयायात अभिधम्म, समाधी, ध्यान यावरच फार जोर दिला जातो। भारतामध्ये या पद्धतीने बौद्ध धर्म प्रस्तुत केल्यास ते आपल्या कार्यास हानिकारक आहे। म्हणजे अभिधम्म, ध्यान, साधना यापेक्षा बौद्धांचा जो धम्मग्रंथ आहे या बौद्धांच्या धम्मग्रंथामध्ये सामाजिक नीतिमत्तेवरती जास्तीत जास्त भर दिला पाहिजे। बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकर आपला कुठला सांगतात की माझा जो धम्म आहे किंवा बुद्धाचा जो मूळ धम्म आहे तो मूलतः आणि तत्वतः सुद्धा सामाजिक आहे। दुसरा एक संदर्भ बाबासाहेब आंबेडकर देतात। 1954 साली नरे पार्क बुद्ध जयंती भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हटलेले आहेत की 1954च्या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मुंबईत नरे पार्क मैदानावर भरलेल्या सभेत बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ग्रंथाविषयी वरीलप्रमाणे सांगितले। त्या ग्रंथात भगवान बुद्धाचे थोडक्यात जीवनचरित्र असले पाहिजे असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले होते। अशा तऱ्हेने बाबासाहेबांनी आपल्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात भगवान बुद्धांचे थोडक्यात चरित्र आणि सामाजिक तसेच शीलावर भर दिला पाहिजे। म्हणजे सामाजिक नीतिमत्ता तर असलीच पाहिजे पण शीलावर सुद्धा जास्त भर दिला पाहिजे। धम्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजे धर्म आणि सदाचरणाला बौद्ध धम्मामध्ये सर्वोच्च स्थान देण्यात आलेलं आहे। म्हणून हे जे 4 भागामध्ये ग्रंथ असला पाहिजे परंतु या 4ही भागामधल्या ग्रंथामध्ये सामाजिक नीतिमत्तेला भर दिली पाहिजे, शीलावरती भर दिला पाहिजे, सदाचरणावरती भर दिला पाहिजे। हेही संदर्भ आपण या ठिकाणी जोडण्याची आवश्यकता आहे। आपण प्रथम द बुद्धा अँड हिज धम्म या ग्रंथाची संकल्पना याबाबतची माहिती पाहिली। त्यानंतर हा ग्रंथ लिहिण्याची कारणे कोणती आहेत त्याचे स्पष्टीकरण केले। त्यानंतर तिसऱ्या भागात या धम्मग्रंथाचे 4 स्तंभ याबाबत बाबासाहेबांनी भूमिका आणि त्यानुसार या 4 भागापैकी ग्रंथात नेमके काय समाविष्ट झाले याची माहिती घेतली। या व्यतिरिक्त इतर संदर्भही आपण पाहिले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रस्तावित आराखड्यातील पहिले 3 भाग बुद्धाच्या आयुष्याची थोडक्यात माहिती, चिनी धम्मपद, बुद्धाच्या आयुष्यातील महत्त्वाचे संवाद ग्रंथात समाविष्ट आहेत। मात्र आराखड्यातील 4था भाग सण, समारंभ, उत्सव, प्रथा, परंपरा, दीक्षा, विवाह, जन्म, मृत्यू मात्र प्रकाशित ग्रंथात समाविष्ट असल्याचे आढळत नाही। बाबासाहेबांची तीव्र इच्छा होती की हा ग्रंथ त्यांच्या हयातीत प्रकाशित व्हावा। तशी अनेक ठिकाणी इच्छा व्यक्त केल्याचे संदर्भ आहेत परंतु हा ग्रंथ त्यांच्या हयातीत प्रकाशित होऊ शकला नाही। त्यामुळे प्रकाशित ग्रंथात 4था भाग का नाही याबाबतचे त्यांचे काही स्पष्टीकरण कुठे आढळत नाही। त्यामुळे त्यांची भूमिका नेमकी काय असू शकते याचा अंदाज बांधण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही। आपला आजचा जो उद्देश आहे तो एवढाच उद्देश आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 साली बुद्ध आणि त्याच्या धम्माचं भवितव्य हा जो लेख लिहिला होता आणि त्या लेखामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते की बौद्ध धम्मासाठी संपूर्ण जगतासाठी प्रचारासाठी एकच धर्मग्रंथ असला पाहिजे आणि तो 4 भागात असला पाहिजे। त्याच्यातला पहिला भाग बुद्धाचं आयुष्याची थोडक्यात माहिती म्हणजे बुद्धचरित्र, त्यानंतर चिनी धम्मपद म्हणजे बौद्धांचं तत्वज्ञान आहे, म्हणजे सर्व जगाला मान्य असणारं जे तत्वज्ञान आहे ते धम्मपदामध्ये येईल। त्यानंतर सिलेक्टेड म्हणजे ठराविक संवाद जे बुद्धाच्या आयुष्यातले आहेत आणि 4था संस्कृतीचा जन्मापासून मृत्यूपर्यंत दीक्षा, विवाह किंवा या सर्व गोष्टींचा आहे। त्यामुळे आज जो आहे
की बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्तावित केलेला जो आराखडा होता त्या आराखड्याचं स्पष्टीकरण आज आपण आजच्या कार्यक्रमामध्ये केलेलं आहे. आपणा सर्वांना या विषयाबद्दल आपली काय मतं आहेत ते आपण धम्मसंहिता यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे जे ऐकतील त्यांनी आपली मतं व्यक्त करावीत आणि आपल्या कॉमेंट्सही सांगावेत की या विषयाबद्दल आपलं नेमकं काय मत आहे. आजच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं आभार मानतो. धन्यवाद. जय भीम, जय अशोक, जय बुद्ध, जय भारत.